ठरलं तर मग या मालिकेच्या 18 सप्टेंबरच्या भागामध्ये प्रिया सांगत असते, मधुभाऊंनी विलास काकांवरती बंदूक रोखून धरली होती. अर्जुन म्हणतो, मग या सिच्युएशनमध्ये कुणीही आरडाओरडा करेल ना. याच्यावरती प्रिया म्हणते, हो मी घाबरले होते, मला ओरडायचं होतं पण माझ्या तोंडातून शब्दच फुटला नाही आणि म्हणून मी खूप घाबरले. त्यानंतर आता विलास काका त्यांना विरोध करण्यासाठी उठले. विलास काका उठल्यावरती मधुभाऊंनी त्यांना झटका दिला. मधुभाऊंनी त्यांना धक्का दिला. दोघांच्यामध्ये आता झटापट व्हायला लागली. या झटापटीमध्ये मधुभाऊंनी विलास काकांना ढकललं. ते एका बाजूला जाऊन पडले. मग विलास काकांवरती मधुभाऊंनी गोळी झाडली आणि त्याच वेळेला मधुभाऊ वळले. मग विलास काका उठले आणि जवळ पडलेला फ्लॉवर पॉट घेतला आणि तोंनी मधुभाऊंच्या डोक्यात घातला. मधुभाऊ सुद्धा खाली पडले होते. आता दोघंजण खाली पडले. खूप सारं रक्त असं म्हणत प्रिया नाटक करत रडायला लागते आणि म्हणते, हे सगळं दृश्य मला पाहवलंच नाही, मला खूप वाईट वाटलं, मी खूप पॅनिक झाले असं म्हणत प्रिया रडायला लागते. आणि प्रियाला वाटतं की आपण गेम जिंकलेला आहे. पण या सगळ्यामध्ये अर्जुनच्या हाती 2 मोठे पुरावे लागलेले असतात. कारण प्रिया जे बोलते ते सगळं रेकॉर्ड होत असतं. त्यावेळेला आता इकडे राकेश म्हणतो, झालं माझ्या क्लायंटला इमोशनल ब्रेकडाऊन करून झालं, माझ्या क्लायंटला इमोशनल ब्रेकडाऊन करून झालं असेल तर आम्हाला इथून जायची परवानगी द्या, टॉर्चर करत बसू नका. यावरती अर्जुन म्हणतो, तुला खूपच घाई झाली की तिला न्यायची. याच्यावरती आता मात्र लगेचच राकेश म्हणतो, रेकॉर्डिंग झालं आहे ना. मग अर्जुन त्या माणसाला विचारतो, सगळं रेकॉर्डिंग झालं आहे का. तो माणूस म्हणतो, हो. मग राकेश प्रियाला घेऊन बाहेर पडतो. प्रिया सांगते, नशीब सुटले त्या ह्याच्यातून, किती त्रास देत होता तो मला. याच्यावरती राकेश म्हणतो, मध्येच काय केलंस, मध्येच तू पचकलीस असतीस ना. याच्यावर प्रिया म्हणते, तुला बोलायला जातंय काय, तू नुसतं लांब राहून काठावरती बोलण्यात काही अर्थ नसतो. पण तिथे सगळं मला भोगायला लागत होतं, पण सिच्युएशन केली ना मी हँडल. जा आता तुझ्या बापाला जाऊन सांग. राकेश म्हणतो, बापाला नाही हं बोलायचं. त्याच्यावरती प्रिया म्हणते, बापाला नाही, तुझ्या परमपूज्य प्रिताशना जाऊन सांग इथे काय घडलं ते. असं म्हणत प्रिया आणि राकेश दोघंजणं बोलत असतात आणि ते कारमधून निघून जातात. मग अर्जुन चैतन्य सांगत असतो, हे बघ आपल्याला हाती खूप मोठा क्लू लागलाय खरा. चैतन्य म्हणतो, खरंच काही हाती लागलंय का. अर्जुन म्हणतो, हो, कारण तन्वी खोटं बोलते हे सिद्ध झालंय. वॉलपेपर हे तिचं पुरावा आहे. वॉलपेपर ती म्हणते त्या ठिकाणी नव्हताच, त्यामुळे ती खोटं बोलते हे माहिती आहे. पण ती खोटं का बोलते आणि कुणासाठी बोलते हे मात्र आपल्याला काही कळतच नाही आहे. असं म्हणत अर्जुन आणि चैतन्य ते रेकॉर्डिंग त्या आता रेकॉर्ड केलेल्या माणसाकडे मागतात आणि आश्रमाच्या मागच्या साईडला सगळं रेकॉर्डिंग करण्यासाठी येतात. इकडे सायली विचार करत असते, अर्जुन सरांना डायरेक्ट कॉल केला तर खूप मोठा गोंधळ होईल, म्हणून ती चैतन्याला मेसेज करते की काम आटपले का, मी अर्जुन सरांना कॉल केला तर चालेल का. असा मेसेज चैतन्याला मिळतो. तोपर्यंत अर्जुन आता बॅक साईडला सगळं रेकॉर्डिंग करायला सांगत असतो. चैतन्य तो मेसेज बघतो आणि रिप्लाय करतो की हो सायली वहिनी, तुम्ही कॉल करू शकता. तोपर्यंत इकडे महिपती चिडलेला असतो आणि तो म्हणतो, तुला एक काम दिलं होतं पण ते पण काम नाही ना तुला करता आलं. कसं आहे ना, तुला सांगितलं होतं की ते मडं तिथनं काढ आणि दुसरीकडे शिफ्ट कर, पण तुला ते पण नाही जमलं. याच्यावरती तो माणूस म्हणतो, अहो पण तो अर्जुन सुभेदार पहारा देऊन आहे ना तिकडे. याच्यावरती महिपती म्हणतो, चल चालता हो इथून, एक काम तुला जमत नाही. आणि महिपती त्या दुसऱ्या माणसाला कॉल करून त्या आश्रमातलं गाडलेलं मडं उकरण्यासाठी सांगतो. तोपर्यंत पोलिसांना अर्जुन म्हणतो की तुम्हाला या आश्रमाच्या लेआउटची एक कॉपी पाठवून देतो, रेकॉर्डिंगची पण एक कॉपी तुमच्याकडे असेल आणि एक कॉपी मी ठेवेन. पोलीस आता अर्जुनचा निरोप घेऊन जायला निघतात. अर्जुन त्यांचे आभार मानतो. मग आता पोलीस गेल्यावरती अर्जुन आणि चैतन्य दोघंजणं सगळ्या आश्रमाची पाहणी करत असतात. त्यावेळेला अर्जुन म्हणतो, तन्वी खोटं बोलते इतकं मात्र नक्की, कारण वॉलपीस त्या वॉलवरती नव्हतंच, पण ती खोटं कुणासाठी बोलते हे काही कळत नाही आहे. तसं बघायला गेलं तर मधुभाऊंच्या आश्रमात ती राहत होती. मग ज्या आश्रमात ती राहते त्याच मधुभाऊंना अडकवण्याचा प्रयत्न का करत होती. याच्यामागे कोणीतरी नक्की आहे, कुणाला तरी वाचवण्यासाठी ती हे सगळं करत आहे. मग ते काय आहे हे सत्य शोधायला पाहिजे. तोपर्यंत ती इकडे आता अर्जुनला सायलीचा कॉल येतो. सायली म्हणते, काय झालं का सगळं, झाली का प्रियाची चौकशी, पकडलं का तिचं खोटं. अर्जुन म्हणतो, हे बघा मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो की या केसमध्ये आपण एक पाऊल पुढे गेलेलो आहोत, पण पाहिजे तशी अजून प्रगती नाही आहे, पण नक्की एक पाऊल पुढे जाऊन आपल्याला भरपूर माहिती हाताला लागली. तितक्यात अर्जुनचं लक्ष तिकडे खणलेल्या मातीवर जातं. इथे काहीतरी खणून पुरलेलं आहे हे अर्जुनच्या लक्षात येतं आणि तो म्हणतो, जा पोलिसांना पटकन बोलवून घे.
पोलीस जायलाच निघालेले असतात, पण तोपर्यंत चैतन्य तिकडे पोहोचतो आणि आता अर्जुन ते सगळं पाहतो. पोलीस निघणार तर चैतन्य धावत पळत येतो आणि म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला अर्जुनने आतमध्ये बोलवलेलं आहे. तेवढ्या वेळामध्ये एक चहावाला महिपतीने पाठवलेला सगळ्यांसाठी चहा घेऊन येतो, पण पोलीस इन्स्पेक्टर त्याला तिकडून हकलून लावतात आणि म्हणतात, तुला माहीत नाही आहे का, इकडे कोणालाही अलाउड नाही. चैतन्य म्हणतो, चला पटकन आतमध्ये काहीतरी अर्जुनला सापडले. मग पोलीस कॉन्स्टेबल, लेडी कॉन्स्टेबल तिकडे जातात आणि चहावाला पुन्हा एकदा महिपतीला कॉल करतो. चहावाला महिपतीला कॉल करून सांगतो, मी तिकडे गेलो होतो, पण मला पोलिसांनी हटकलं, तिकडे आत येण्यासाठी बंदी केली, त्यामुळे मला काही आत जाता नाही आलं. महिपती म्हणतो, ठेव साला, तुम्ही सगळेच सारखे, तुम्हाला एकाला काम करायला जमत नाही, असं म्हणत महिपती चिडलेला असतो आणि त्याचा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप झालेला असतो. आणि महिपती सांगत असतो, माझा एवढा महत्त्वाचा ऐवज तुम्हाला तिथून काढता नाही आला. हे सगळं साक्षी ऐकते आणि ती विचार करते, अण्णांचा महत्त्वाचा ऐवज, तो तरी काय आश्रमामध्ये आहे, काहीतरी गडबड आहे, असा साक्षीला डाऊट येतो. मग आता पोलीस आल्यावरती अर्जुन म्हणतो, हे बघा, इथे ना उकरून काहीतरी पुन्हा पुरल्यासारखं दिसतंय, तुम्ही पाहू शकता का. याच्यावरती इन्स्पेक्टर आता कॉन्स्टेबलला ते सगळं उकरण्याची परवानगी देतात. मग आता स्वतः चैतन्य आणि तो कॉन्स्टेबल दोघंजणं काठी घेऊन जवळजवळची माती काढायला लागतात, तर तिथे एक शर्टचं टोक वरती आलेलं असतं. तो शर्ट आता अर्जुन पाहतो आणि म्हणूनच त्याला संशय आलेला असतो. चैतन्य आणि कॉन्स्टेबल थोडंसं खणून तो शर्ट बाहेर काढतात. त्यावरती कॉन्स्टेबल म्हणतो, सर हे बघा, हा शर्ट सापडलेला आहे फक्त इकडे. याच्यावरती पोलीस म्हणतात, कसं आहे ना, इथे फार दिवस कोणी राहत नाही ना, म्हणून शेजारून उडून कुठे शर्ट वगैरे आला असेल. अर्जुन म्हणतो, हो, पण मला असं वाटते इथे काहीतरी पुरावा मिळेल, आपण जरा खणून बघावं का, असं म्हणत अर्जुन आता ते पूर्णपणे खणण्यासाठी सांगतो. चैतन्य ते आता उकरायला लागतो, पण थोडंसं उकरल्यावरती कॉन्स्टेबल म्हणतो, नाही हो सर, इकडे काहीच नाही आहे. असं म्हटल्यावरती इन्स्पेक्टर म्हणतात, नाही तसं काही नसेलच विशेष, असं म्हणत ते आता खणणं तिथेच थांबतं आणि महिपतीचा गुन्हा पुन्हा एकदा पडद्याआड जातो. मग आता इकडे राकेश आणि प्रियाची वाट पाहत नागराज आणि रविराज थांबले असतात. रविराज म्हणतो, अजून राहिली कुठेही. नागराज म्हणतो, तू पॅनिक होऊ नको दादा, ती बघ आली. असं म्हणताच प्रिया आणि राकेशची एंट्री होते. रविराज म्हणतो, काय झालं बाळा, अर्जुनने काय प्रश्न विचारले, तुला फार काही त्रास तर नाही ना दिला. याच्यावरती प्रिया सांगते, हो, त्यांनी मला खूप उलटे सुलटे प्रश्न विचारले, मला त्रास देण्याचा पण प्रयत्न केला बाबा. त्यांना असं वाटत होतं की मला टॉर्चर करून मी खोटं बोलेन, पण नाही बाबा, मी जे खरं आहे ना तेच ठामपणे बोलले. याच्यावरती आता इकडे सुमन म्हणते, काय रे राकेश, तू मदत केलीस की नाही. राकेश म्हणतो, ढाल बनून पाठीशी उभं राहिलो होतं मी तिच्या, कारण ज्या वेळेला अर्जुन सुभेदार तिला घाबरवण्याचा प्रयत्न करत होता, त्याला सांगितलं, ए अर्जुन, मी तिचा भाऊ आहे इथे, तिला घाबरवण्याचा प्रयत्न करू नकोस, असं म्हणत राकेश फुशारक्या मारत असतो. सुमन म्हणते, देवच पावला, चला मी छानपैकी सगळ्यांसाठी गोडशिरा करते. इकडे आता प्रिया नाटक करत म्हणते, बाबा अहो तुम्ही आईला बघायला गेला होतात ना, काही पत्ता लागला का. रविराज म्हणतात, ज्या मुलीने सांगितलं होतं की तिला पनवेल एस टी स्टँडवरती पाहिलंय, ती मुलगी नाही सापडली, पण आम्ही एस टी स्टँडचा चप्पा अगदी पाहिला, पण तुझी आई नाही ग सापडली. प्रिया म्हणते, असं कसं झालं, मला वाटलं होतं की मी आज घरी येईन तेव्हा मला आईची काहीतरी न्यूज मिळेल, खरंच हे मला खूप वाईट वाटतंय, असं नाटकी प्रिया नागराजकडे पाहत म्हणते. तोपर्यंत इकडे आता चैतन्य सांगत असतो, अर्जुन तुला वाटतंय का की या सगळ्यामधून आपल्या हाती काहीतरी लागलंय. अर्जुन म्हणतो, हो, कारण वॉलपीसमुळे प्रिया खोटं बोलते हे 100%, पण ती खोटं कुणासाठी बोलते हे महत्त्वाचं आहे, कारण मधुभाऊंच्या आश्रमात राहत असताना त्यांना अडकवणं तिला परवडण्यासारखं नव्हतं. मग नक्की असं काय घडलं ज्याच्यामुळे तिला खोटं बोलण्याची गरज पडली, ती कुणाला वाचवत आहे, आणि कुणाला वाचवत आहे ती व्यक्ती समजलं ना की सगळं काही सॉल्व्ह होईल आणि मग तन्वीचा खोटारडेपणा पण समोर येईल. ती खोटं बोलत होती हे तिच्या डोळ्यात कळत होतं. एक तर क्लू आपल्याला खूप मोठा मिळाला आहे की ती खोटं बोलते आणि कुणासाठी बोलते, हा दुसरा क्लू शोधणं बाकी आहे. ते शोधलं ना की आपल्याला मधुभाऊंना निर्दोष करायला सिद्ध सोपं जाईल. असं म्हणत आता इकडे दोघंजणं केस संदर्भात चर्चा करत असताना चैतन्य म्हणतो, चल आता ऑफिसला जाऊया. अर्जुन म्हणतो, तू एक काम कर, तू पुढे हो, मी जरा घरी जाऊन येतो, कारण मिसेस सायली जरा टेन्स दिसत होत्या. इकडे सायली फोनवरती करायचा विचार करत असते, परत विचार करते, नको सारखं सारखं फोन केलं तर अर्जुन सरांना राग येईल आणि ते काहीतरी कामात असतील, पण नक्की तिकडे काय घडलं असेल असा विचार सायलीच्या मनात डोकावत असतो. इकडे चैतन्य म्हणतो, अरे बाप रे, तू किती बदललास अर्जुन, म्हणजे कामापेक्षा सायली वहिनीला प्रायोरिटी देतेस. अर्जुन म्हणतो, अरे असं काही नाही आहे, म्हणजे त्या घाबरल्यात ना, टेन्स आहेत ना, म्हणून घरी जाऊन सांगून येतो. याच्या चैतन्य म्हणतो, कोण होतास तू, काय झालास तू,
अरे वेड्या, कसा वाया गेलास तू, असं म्हणत तो आता अर्जुनला चिडवायला लागतो. अर्जुन म्हणतो गप्प बस, असं काही नाही आहे, त्यांना टेन्शन आलं होतं म्हणून मी फक्त घरी जाऊन त्यांना सगळं समजावून सांगणार. चैतन्य म्हणतो ठीक आहे, सांगा तुम्ही समजावून. इकडे सायली चैतन्यला फोन करून अर्जुनची वाट पाहत असते. तिचं लक्ष नसतं. कल्पना सांगत असते, अगं सायली बंद कर गॅस, झालंय सगळं ते. पण सायलीचं लक्षच नसतं. सायली एकटक बाहेरच्या दिशेने पाहत असते की अर्जुन सर कधी येतील, कधी तिला भेटतील आणि किती काय झालं ते कधी सांगतील. इकडे कल्पना आणि विमल एकमेकीला खुणा करतात. नक्की सायलीला झालंय तरी काय. पण सायली अर्जुनची वाट पाहत असते. मग अर्जुन आल्यावरती कल्पना रूममध्ये येते आणि म्हणते, बाळा तू काहीतरी खाऊन घे, कारण उद्या तुझा हरताळकेचा उपवास आहे. असं म्हणून कल्पना निघून गेल्यावरती अर्जुन म्हणतो, काय बोलली मम्मा, तुम्ही खाऊन घ्या, उद्या उपवास आहे ना. सायली म्हणते, का करू मी उपवास, मी तुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आहे, तरीसुद्धा मी तुमच्या घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडते आणि त्या बदल्यात तुम्ही मधुभाऊंना साधा जामीन पण मिळवू देऊ शकत नाही. मी तुमच्यासाठी उद्या उपवास करणार नाही. असं म्हणत सायली अर्जुनला खूप मोठा धक्का देते. अर्जुन विचार करतो, यांनी जर उद्या उपवास केला नाही तर मम्मा आणि पूर्णाजी यांना संशय येईल. काय करू बरं आता.